जी काही बांबूची जनजागृती नाहीये किंवा बांबू न करता शेतकरी आज पारंपरिक पद्धतीने पीक घेतोय आणि ते पीक त्यांचं घाट्यामध्ये जरी गेलं तरी तो बदलायला तयार नाहीये. परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्वतःमध्ये बदल करायला ठरवलं, तर तुम्ही आज लाईव्ह प्लॉट बघताय मित्रांनो, तर हा बांबू जो आहे तो कमीत कमी 30 ते 35 फुटाचा वाढलेला आहे. साधारणतः 3.5 ते 4 वर्षाचा हा प्लॉट आहे. 3.5 ते 4 वर्षांनी शेतकऱ्यांनी फक्त पाणी देऊन याला वाढवलेला आहे. त्याला कुठला लेबर लागत नाही, त्याला जास्त पाणी लागत नाही, त्याला कोणत्याही प्रकारची मेहनत, कुठलीही कीटकनाशकाची फवारणी लागत नाही. याच्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याचा 100% खर्च वाचणार आहे आणि शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला गॅरंटेड बांबूच्या शेतीतून मिळणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने ते निर्णय घ्यावा. जर एखाद्याकडे 10 एकर असेल तर त्याने 2-3 एकर बांबू लागवड करावी, एखाद्याकडे 5 एकर असेल तर त्याने 1-2 एकर बांबू लागवड करावी आणि त्यांनी स्वतः ठरवावं त्या ठिकाणी की बाकीच्या पिकामध्ये आणि याच्यामध्ये प्रॉफिट रेशो कशामध्ये जास्त आहे. कारण याला पूर्ण सपोर्ट आज गव्हर्नमेंट करतंय. तर नक्की शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करावी. एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू.